आणि 18वे लोकसभेचे खासदार 18वे लोकसभेचे खासदार का म्हटलं माहिती आहे? 18वी लोकसभा आहे म्हणून खासदार मी आधी डिक्लेअर केलं. सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेले म्हणजे साधारणतः महिन्याला 166. म्हणजे हे नागरिकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आपण भिकारीपणा कुठपर्यंत आणायचा आपल्यामध्ये. एका महिन्याला 166 रुपये देऊ. मला मनापासून कळलं की आता ह्या सगळ्यांच्या मध्ये आम्हाला का म्हणजे उगाच आपलं लगीन लोकांचं असं नाही करणं त्यांना. पण तरी जेव्हा ते म्हणतात की मोदींना पंतप्रधान करायचं तर आमचं त्यांना ठाम म्हणणं आहे की मोदींना का पंतप्रधान करायची याची किमान 5 कारणं आम्हाला सांगा की मोदींना का पंतप्रधान करायचं. आणि तुम्हाला मोदी आम्हाला का नको आहे याचे 50 कारणं देतो. 50 कारणं की आम्हाला मोदी का नको आहे. तर क्रमांक 1, ज्या माणसाने सांगितलं होतं की मी महागाई कमी करणार आहे तो माणूस आता महागाईचा ब बोलायला तयार नाहीये. गाय 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 करायला लागले. पण महागाईचं काय? गायीवर बोलणाऱ्या लोकांनी महागाईवर बोलणं का टाळलंय त्याच्यावरती आधी आम्हाला सांगा. महागाईचे दर जे आकाशाला भिडलेले आहेत सामान्य माणसाने कसं जगायचं यावर त्यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे. जे लोक आम्हाला सांगतात की मोदींना पंतप्रधान करायचे आम्ही त्यांना सरळ साधे प्रश्न विचारतोय. अरे मोदीची 10 वर्षाची कारकीर्द धरतच नाही. मी 9 वर्षाची कारकीर्द धरते. 9 वर्षातल्या तुमच्या कारकिर्दीवर मला तुम्हाला 9 प्रश्न विचारायचे. 9 जास्त सुद्धा नाही. जर फडणवीसांना असं वाटतंय आणि तमाम भक्तुल्यांना भाजपच्या असं वाटतंय आणि काही भिकार भाजल्यांना असं वाटतंय की मोदींना पंतप्रधान करायचंय तर काही प्रश्नांची उत्तरं द्या. मोदींनी सांगितलं होतं मन की बात मध्ये खासदार दत्तक ग्राम योजना म्हणजे काय की भाजपचा प्रत्येक खासदार एक गाव दत्तक घेईल आणि त्या गावाचा कायापालट करेल. देवेंद्रजी महाराष्ट्रातले मला 9 खासदार सांगा. तुम्ही 9 खासदार सांगावे. त्यांची 9च गावांची नावं सांगावी की जी गावं त्यांनी दत्तक घेतली आणि 100% त्याचा कायापालट केला. 9च खासदार सांगावे. जास्त काही नाही. मोदींनी सांगावं त्याचं किंवा देवेंद्र फडणवीसांनी त्याबद्दल बोलावं. ते बोलू शकतात का बघा त्याच्यावर. आम्हाला तुम्ही 9च असे जिल्हे सांगा. देवेंद्र फडणवीस फार आकडेवारी देत आहेत. मी 2-4 दिवसापासून त्यांच्या टीव्हीवर आकडेवारी ऐकते. आम्ही हे केलं आम्ही ते केलं शेतकऱ्याला एवढे दिले नोकराला तेवढे दिले. फडणवीसजी आणि मोदीजी दोघांनाही की तुम्ही आम्हाला 9च जिल्हे असे सांगा महाराष्ट्रातले की ज्या 9 जिल्ह्यामध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. 9 जिल्हे सांगावे त्यांनी. फडणवीसजी तुम्ही आम्हाला फक्त आणि फक्त 9 अशी राज्य त्यांनी आम्हाला सांगावी की ज्या 9 राज्यांमध्ये एकाही दलित अल्पसंख्याकांवर अत्याचार झालेले नाही. फडणवीसांनी आम्हाला 9 जिल्हे महाराष्ट्रातले असे सांगावे की भाजपच्या काळात त्या 9 जिल्ह्यांमध्ये नवे हॉस्पिटल्स तयार झालेले असतील आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स मध्ये सगळे इक्विपमेंट आलेले असतील. 9 जास्त सुद्धा नाही. फडणवीस आणि मोदींना आमचं खुलं आव्हान आहे. भाजपचे असे 9 नेते सांगावेत त्यांनी. 9 नेते की गेल्या 10 वर्षात तुम्ही ज्या हजारो धाडी मारल्या ना ईडीच्या नावाखाली आणि ब्लॅकमेल केलं अत्तल हल्ला लगताय म्हणत जे तुम्ही धाडी मारल्या त्याच्यात 9 भाजपचे नेते आहेत का सांगा. 9च नेते सांगा. का भाजपच्या लोकांकडे पैसे नाहीत का? भाजपच्या खासदाराकडे पैसे भिका लागल्या सगळ्यांना. माधुकरी मागून जगतात का? हा ब्रह्मचर्य झाले का सगळं. म्हणजे तुम्ही ईडीचा गैरवापर हा फक्त आणि फक्त इथल्या इतरच लोकांवरती केला. भाजपच्या लोकांना तुम्ही सपशेल सोडून दिलं. तरीही मोदीजी मगाशी सांगत होते विनायक राऊत साहेब की तेलंगणामध्ये जाऊन काय गरज पडते बोलायची. होय गरज पडते मोदींना गरज पडते की उद्धव ठाकरेंवर त्यांनी तेलंगणामध्ये जाऊन बोलावं. मोदींना गरज पडते की भारतातल्या कुठल्याही राज्यात त्यांनी जाऊन बोलावं. कारण मोदींना स्पष्ट चित्र दिसत आहे की काही केलं तर महायुती 200च्या आत सिमटून जाते. आणि
त्यांना पक्की खात्री आहे की येणाऱ्या काळात पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे हे नाव घेऊ शकतात. ओळखलं या ठिकाणी, त्यामुळे मतदार जाणता आहे, मतदार चांगला ओळखतो. मी एवढंच सांगेन, आमच्या उमेदवारामध्ये आणि समोरच्या उमेदवारामध्ये एकच मोठा फरक आहे, तो म्हणजे आमचा उमेदवार चारित्र्यवान आहे. जास्ती मी काही बोलणार नाही. आमचा उमेदवार 96 कोळी मराठा चारित्र्यवान आहे या ठिकाणी, आणि दिघे साहेबांचा सच्चा सैनिक आहे. बेरोजगारी आहे, महागाई आहे, देशाची सुरक्षा आहे, या ठिकाणी आधुनिकीकरण आहे, आपला इंडेक्स वरती न्यायचा विषय आहे. या सर्व विषय आणि ठाणेकरांच्या मनामध्ये स्पंदन करून आज या ठिकाणी 25 ठाणे लोकसभा मतदारसंघातील या सभेसाठी उपस्थित असलेल्या आमच्या सन्माननीय सुषमाताई अंधारे मॅडम, त्याचबरोबर